Hello friends, today we are going to learn our poem Inch Cape Rock. This poem is written by Robert Southey. The poet Robert Southey was born in Bristol, England. He was born in 1774 and died in 1843. बघा मित्रांनो, रॉबर्ट सुथी हा कवी इंग्लंड येथील ब्रिस्टॉल या गावी जन्माला आला. He was the son of a draper, educated at Westminster School and Balliol College, Oxford. आणि रॉबर्ट सुथी हा कवी एका ड्रॅपरचा मुलगा होता, म्हणजे कपडे व्यवसाय करणाऱ्याचा मुलगा होता. त्याचं शिक्षण वेस्टमिनिस्टर स्कूल या ठिकाणी झालं आणि बॅलियल कॉलेज ऑक्सफर्डमध्ये तो शिकला. He was a poet laureate of England from 1813 to 1843. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hatto, The Inch Cape Rock, etc. are very popular with the school children. आणि हा कवी इंग्लंडमध्ये खूप प्रख्यात होता. त्यांच्या काही कविता ज्या होत्या, द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहिम, बिशॉप हॅटो, द इंच केप रॉक या खूप प्रसिद्ध झालेल्या होत्या लहान मुलांमध्ये. The Inch Cape Rock is a ballad. Its story of the 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inch Cape, a notorious sandstone reef about 18 kilometers off the east coast of Angus, Scotland, near Dundee, and Fife occupied by the Bell Rock Lighthouse. आणि बघा, ही जी कविता आहे इंच कॅप रॉक ही एक बॅलड आहे. बॅलड म्हणजे पोवाडा, आणि हा पोवाडा त्या काळी इंग्लंडमधील 14व्या शतकातील जी काही गोष्ट आहे, एक ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथक नावाचे व्यक्ती होते. ते ॲबॉट म्हणजे एका नन किंवा जे काही धर्मगुरू होते त्यांचे ते प्रमुख होते. त्यांनी समुद्रामध्ये म्हणजे एक इंच केप बेल त्यांनी त्या ठिकाणी रोवलेली होती. एक बेल की जे समुद्रामध्ये लोकांना, जहाजांना मार्गदर्शन करते, अशी बेल त्यांनी त्या ठिकाणी लावलेली होती. आणि ती बेल 18 किलोमीटर ईस्ट कोस्ट ऑफ अँगस, स्कॉटलँड, दुंडी अँड फिफ पासून, या गावापासून ती 18 किलोमीटर अंतरावर होती. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inch Cape Rock placed by the abbot of Aberbrothock. आणि कवी सुथी हे जी काही लेजेंडरी एक ऐतिहासिक गोष्ट होती की जी ॲबरब्रॉथक यांनी ही जी काही इंच केप बेल त्या ठिकाणी रोवलेली होती त्या रीफवर, आणि ती बेल एक पायराईट कापून टाकतो आणि तोच थोडक्यात धोक्यामध्ये येतो, अशा ह्या ऐतिहासिक कथेवर त्यांनी हे बॅलड म्हणजे पोवाडा लिहिलेला आहे. The poem gives us message that those who do wrong things will meet with due punishment. आणि या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती वाईट करतो त्याला थोडक्यात खूप मोठी पनिशमेंट, सजा, शिक्षा मिळत असते. चला तर मग आपण आज आपली कविता बघूया. द इंच केप रॉक. बघा, पहिला स्टांजा. नो स्टियर इन द एअर, नो स्टियर इन द सी. The ship was as still as sea could be. Her sails from the heaven received no notion. Her keel was steady in the ocean. बघा, पहिला स्टांजा मी तुम्हाला समजून सांगतो. नो स्टियर इन द एअर म्हणजे हवेमध्ये कुठलीही हालचाल नाही. नो स्टियर इन द सी, समुद्रामध्ये कुठलीही हालचाल नाही. द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी, आणि जहाज ॲज स्टील ते इतकं शांत होतं, ॲज सी कुड बी जे ते असायला पाहिजे इतकं ते शांत होतं. हर सेल्स फ्रॉम हेवन, आणि या जहाजाचा जो काही प्रवास होता, सेल्स म्हणजे समुद्री प्रवास. हर सेल्स फ्रॉम द हेवन रिसिव्ड नो मोशन, मोशन म्हणजे गती, आणि या प्रवासाला कुठलीही गती मिळत नव्हती. जहाज अगदी स्टँड स्टील शांत होतं समुद्रामध्ये. हर कील वॉज स्टेडी इन द ओशन, ओशन महासागर, आणि या महासागरामध्ये या जहाजाचं जे कील होतं, कील म्हणजे जहाजाचा असणारा एक कणा की ज्याच्यावर जहाज बॅलन्स करून असतं, पाण्यामध्ये तो जातो, तो कील वॉज स्टेडी एकदम शांत होता त्या महासागरामध्ये.
बघा, पहिल्या स्टांजामध्ये कवीने असं सांगितलं आहे की समुद्र, हवा, महासागर आणि जहाज हे अगदी स्टील आहेत, एकदम शांत आहेत. नेक्स्ट स्टांजा. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inch Cape Rock. Without either sign or sound of their shock, the waves flowed. त्या समुद्रातील लाटा वाहत येत आहेत. ओव्हर द इंच केप रॉक. कशावर? तर इंच केप रॉकवर, की जी बेल, इंच केप म्हणजे समुद्रातील एक वाळूचा थोडक्यात एक छोटासा डोंगर की ज्याच्यावर तो तरंगता असतो. त्याच्यावर ॲबॉट ऑफ ॲबरबोथक यांनी एक बेल टांगलेली आहे आणि त्या लाटांमुळे त्या बेलचा आवाज होतो, जेणेकरून समुद्रातील जहाजांना धोक्याची सूचना कळते. लाटा जास्त येत आहेत किंवा समुद्रामध्ये वादळ निर्माण होत आहे याचा त्या बेलच्या आवाजाने त्यांना एक सिम्बॉल कळतो. विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोड. आणि या लाटा ज्या येतात त्या कुठलेही साईन, कुठलाही सिम्बॉल न देता, कुठलाही आवाज न करता त्या इंच केप रॉकवर त्या थोडक्यात येतात, आदळल्या जातात. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. आणि त्या जशा उंच असतील तसा उंच आवाज येतो, जसा छोट्या त्या कमी असतील तसा त्या बेलचा कमी आवाज येतो. दे डिड नॉट मूव द इंच केप बेल. आणि त्या इंच केप बेलला त्या मात्र हलवत नाहीत, तोपर्यंत त्या उंची तितक्या जात नाहीत. नेक्स्ट स्टांजा. The abbot of Aberbrothock had placed the bell on the Inch Cape Rock. आणि जो ॲबॉट म्हणजे द हेड ऑफ ॲबे ऑफ मॉन्क्स, जे धर्मगुरू आहेत, त्या धर्मगुरूची जी बिल्डिंग आहे ज्या ठिकाणी ते राहतात त्यांचा प्रमुख म्हणजे ॲबॉट. त्याचं नाव होतं ॲबरब्रोथॉक. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. आणि हा जो धर्मगुरूंचा प्रमुख होता ॲबरब्रोथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंच केप रॉक. आणि त्या तरंगत्या अशा वालुकामय पर्वतावर, छोट्या टेकडीवर ॲबरब्रोथॉक यांनी ही बेल टांगलेली होती. ऑन अ ब्यू इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्विंग. ऑन अ ब्यू म्हणजे एक प्रकारचा तरंगता ऑब्जेक्ट, तरंगता घटक समुद्रातील, महासागरातील. तो जशा लाटा येतात तशा तो फ्लोटेड म्हणजे इकडे तिकडे तो जातो, समुद्रामध्ये वाहतो, स्वंग हलतो. अँड ओव्हर द वेज इट्स वॉर्निंग रंग. आणि ज्या वेळेला लाटा मोठ्या होतात त्यावेळेला बेल वाजते आणि आपल्याला वॉर्निंग मिळते किंवा समुद्रातील जे काही जहाजावरील लोक यांना वॉर्निंग मिळत असते, धोक्याची सूचना मिळत असते. पुढे बघा. When the rock was hid by the surges well, the mariners heard the warning bell. And when the rock was hid by the surges well म्हणजे सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. अचानकपणे ज्या वेळेला समुद्रातील पाण्याची पातळी वाढते, लाटा उंच होतात, वाढतात, त्यावेळेला त्या बेलचा आवाज येतो. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. आणि जे काही समुद्री प्रवासी आहेत, मरीनर्स, ते त्या बेलचा आवाज ऐकतात. अँड देन दे न्यू द पेरिलियस रॉक. आणि मग त्यांना ते कळतं की हा जो काही भयंकर पर्वत आहे. अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. आणि मग त्यांना कळते की पुढे फार मोठा पर्वत आहे, आपलं जहाज त्याला ठोकलं जाऊ शकतं, दुर्घटना होऊ शकते. तर ह्या त्या बेलच्या आवाजाने ते आधीच सावध होतात. आणि मग ते ब्लेस्ड, हा ब्लेस्ड BLEST हा ओल्ड इंग्लिश शब्द आहे, तो ब्लेस्ड या शब्दाशी साधर्म्य आहे. द ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. आणि सर्व मरीनर्स, ते जो काही प्रमुख होता धर्मगुरूंचा ॲबरब्रोथॉक, याचे खूप खूप आभार मानतात की त्यांनी ही बेल त्या ठिकाणी रोवलेली आहे, टांगलेली आहे इंच केप रॉकवर. त्यामुळे आपल्याला जो धोका आहे समुद्रातील तो कळतो, म्हणून ते त्याचे आभार मानतात. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. आणि सूर्य अगदी चमकत आहे. हेवन या ठिकाणी स्वर्ग असा आहे, पण या पृथ्वीतलावरच स्वर्ग आहे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ॲट द डे. आणि त्या दिवशी सर्व गोष्टी एकदम जॉयफुल, आनंदी होत्या. द सी बर्ड स्क्रीम ॲज दे व्हील अराउंड. आणि जे काही सी बर्ड्स होते म्हणजे समुद्री पक्षी होते, ते चिवचिवाट करत होते आणि व्हील अराउंड म्हणजे ते एकमेकांभोवती गोल गोल फिरत करत आवाज करत होते. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. जॉयन्स म्हणजे आनंद, आणि त्यांच्या आवाजामध्ये खूप एक आनंद होता.
The beam of Inchcape Bell was seen a darker speck on the ocean green. आणि हा जो काही ऑब्जेक्ट आहे, तरंगता ऑब्जेक्ट वॉज सीन अ डार्कर स्पेक, एक असा काळा ठिपक्यासारखा तो त्या हिरव्यागार समुद्रामध्ये, पाण्याचा कलर या ठिकाणी हिरवा सांगितला आहे समुद्राच्या, तो तसा दिसत होता. सर राल्फ द रोअर वॉकड हिज डेक. आणि एक सर राल्फ द रोहर नावाचा व्यक्ती होता, एक पायरेट होता, समुद्री चाचा होता. चाचे म्हणजे समुद्रातील लुटमार करणारे व्यक्ती, त्याला समुद्री चाचे असं म्हणतात. सर राल्फ दी रोहर हा एक समुद्रातील लूटमार करणारा व्यक्ती होता. तो त्याच्या जहाजाच्या डेकवर येतो आणि फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि ती इंचकेप बेल जी डार्कर स्पेक म्हणजे काळ्या ठिपक्यासारखी दिसते, त्याच्याकडे तो बघतो. त्या इंचकेप रॉकवरील त्या बेलकडे तो बघतो, त्याच्याकडे त्याची नजर जाते.